विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्राध्यापक बालाजी जाधव सुजयगावकरांचा नमस्कार. सुजयगावकर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शब्दांच्या जाती हा महत्त्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत. मराठी साहित्य खूप सुंदर साहित्य आहे. मराठी वाङ्मय खूप सुंदर आहे. मराठी वाङ्मयाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला व्याकरणाचे अभ्यास करणे अनिवार्य आहे. म्हणून आपण शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासणार आहोत. शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी अशी दोन भाग आहेत. विकारी या विभागामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण या घटकांचा समावेश होतो. तर अविकारी अव्ययामध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या घटकांचा समावेश होतो. तर आपण पाहूया, एक एक घटकाचा आपण अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण नाम. विकारी या संकल्पने अंतर्गत पहा, नाम हा जो घटक आहे हा महत्वाचा घटक आहे. या संदर्भात आपण विचार करणार आहोत. नाम म्हणजे काय? या विश्वातील कुठल्याही घटकाला, प्राण्यांच्या, वस्तूंच्या दिल्या गेलेल्या नावांना आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. उदाहरणामध्ये टेबल आहे, फॅन आहे, हे मार्कर पेन आहे, हा व्हाईट बोर्ड आहे. आपण जेव्हा या वस्तूंना आपण विशिष्ट नावाने संबोधतो याला आपण नाम म्हटलं जातं. पहा, प्राणी, वस्तू, निसर्गातील प्राणी, वस्तू, त्यानंतर भावना, निसर्गातील घटक, निसर्गातील विविध घटकांना दिलेले नाव म्हणजे नाम होय. नाम, बरोबर आहे. निसर्गातील वस्तूंच्या, प्राण्यांच्या, त्याचबरोबर भावनांना, या सर्व घटकांना, निसर्गातील विविध घटकांना दिले गेलेले नाव म्हणजे आपण नाम. पण यानंतर बोलूया आपण सर्वनाम म्हणजे काय. सर्वनाम, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये हे, ह्या, ही, ते, त्या, ती. पहा, बघूया. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणामध्ये ते, त्या, ती, हे, ह्या, ही, आपण स्वतः, कोण, काय इत्यादी. उदाहरणामध्ये राम आणि सीता हे दोघं बाजारात गेले. त्यांनी स्वतःसाठी बॅग खरेदी केलेली आहे. किंवा सीता ही हुशार मुलगी आहे, ती बाजारात गेली, तिने स्वतःसाठी पेन विकत घेतला, बॅग विकत घेतली. जेव्हा आपण तिच्या काकाने तिला खाऊ घेऊन दिले, जेव्हा आपण सीता बाजारात गेली, तिने एक पेन खरेदी केला असं म्हटल्यानंतर तिने त्यांना ही जी काय नामाऐवजी आपण
शब्द वापरलेले आहेत त्याला आपण सर्वनाम म्हणलं जातं. म्हणजे नामाचा वारंवार उल्लेख टाळण्यासाठी जेव्हा त्या शब्दांचा उपयोग करतो त्याला आपण सर्वनाम ही संज्ञा या ठिकाणी वापरलेली आहे. यानंतर आपण पाहूया विशेषण म्हणजे काय. विकारी या शब्दांच्या विभागांतर्गत आपण विशेषण हा घटकाचा अभ्यास करणार आहोत. आपण विशेषण आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण असे म्हणतात. उदाहरणामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असं म्हटलं जातं. उदाहरणामध्ये राम हुशार मुलगा आहे. बरोबर आहे. तो काळा कुट्टा आहे. आता इथे उदाहरणामध्ये राम हुशार मुलगा आहे. बाहेर निळे आकाश आहे. बाहेर निळे आकाश आहे. किडलेले फळे. एक दोन तीन. वाक्य क्रमांक 1 मध्ये राम हुशार मुलगा आहे. मुलगा या नामाबद्दल हुशार हा जो शब्द आहे तो अधिक माहिती सांगतो, विशेष माहिती सांगण्याचं कार्य करतो. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष असं म्हटलं जातं. त्यानंतर बाहेर निळे आकाश आहे. आकाश या शब्दाबद्दल नामाबद्दल निळे हा जो शब्द आहे विशेष माहिती सांगतो. कसा आहे आकाश? तो निळा आकाश आहे. त्याच्यानंतर किडलेले फळ. फळ या नामाबद्दल किडलेला हा जो शब्द आहे विशेष माहिती सांगतो.